टीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या पहिल्या वनडे सामन्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे। या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे। सरावादरम्यान टीम इंडियाच्या स्टार खेळाडूला दुखापत झाली आहे। दुखापतग्रस्त झाल्याने या स्टार खेळाडूला मैदानाबाहेर जावं लागलं आहे। चांगल्या खेळाडूला दुखापतग्रस्त झाल्याने शुभमन गिल आणि हेड कोच गौतम गंभीर यांचं टेन्शन वाढलं आहे। तिलक वर्मा देखील दुखापतग्रस्त झाला होता। टीम इंडियाचा दुसरा खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे। टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत सरावादरम्यान दुखापतग्रस्त झाला। दुखापतग्रस्त झाल्याने त्याला तातडीने मैदानाबाहेर नेण्यात आलं। संघाच्या 11 खेळाडूंमध्ये ऋषभ पंतला स्थान मिळालं नाही, तर संघात विकेटकीपर म्हणून के.एल. राहुलला संघाची पहिली पसंती असेल। सध्या पंतचा बॅकअप प्लॅन म्हणून राहुल संघात आहे। पंतने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती। त्याला प्लेइंग 11 मध्ये खेळण्याची संधी होती। पंत बरा होऊन त्याला संघात स्थान मिळावे अशी भावना चाहते व्यक्त करत आहेत। टीम इंडियाच्या वनडे सामन्यासाठीच्या प्लेइंग 11 वर सर्वांची नजर राहणार आहे। सलामीवीर कर्णधार शुभमन गिल आणि माजी कर्णधार रोहित शर्मा यांच्या जोडीवर सर्वांची लक्ष असणार आहे। तर तिसऱ्या स्थानावर विराट कोहली खेळताना दिसेल, तर चौथ्या स्थानी उपकर्णधार श्रेयस अय्यर खेळताना दिसेल। विकेटकीपर फलंदाज म्हणून के.एल. राहुलचं 5 नंबरचे स्थान देखील निश्चित मानलं जात आहे। 6व्या स्थानी वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश कुमार रेड्डीपैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे, तर संघात 7व्या स्थानावर रवींद्र जडेजाचं स्थान पक्के मानले जात आहे। गोलंदाजांमध्ये फारसा बदल पाहायला मिळण्याची शक्यता कमी आहे।